हॅलो स्टुडंट. सो आज आपण बघणार आहेत ऑब्स्टेटिक अँड गायनॅकोलॉजी हा सब्जेक्ट. ऑब्स्टेटिक अँड गायनॅकोलॉजीमध्ये आपण काही डिसऑर्डर्स बघणार आहे, जसं की त्याला नाव आपलं दिलेलं आहे गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर. सो गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये आहे आपण बघणार आहोत प्युबर्टीमध्ये होणारे डिसऑर्डर, जसे की मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर. सो मेन्स्ट्रुअल डिसऑर्डरबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्समध्ये अगोदर येणार आहेत अमेनोरिया, जी नॉर्मल आपली मेन्स्ट्रुअल सायकल असते त्यामध्ये जर का आपण बघितलं अमेनोरिया म्हणजेच काय, की अमेनोरिया म्हणजेच की अब्सेन्स ऑफ मेन्सेस ड्युरिंग द रिप्रोडक्टिव्ह इयर्स. कॅटेगरीज ऑफ अमेनोरिया म्हणजेच की काय, जे रिप्रोडक्टिव्ह इयर्स असतात, जसे की ॲडल्टसन गर्लपासून तर रिप्रोडक्टिव्ह एज 45 एज 50 इयर्सपर्यंत जो एज असतो त्यामध्ये अब्सेन्स होऊन जाते, म्हणजे की काय अमेनोरिया स्टॉप होऊन जातो, म्हणजे काय मेन्स्ट्रुअल सायकल त्यामध्ये ॲब्सेंट राहते. त्या कॅटेगरीलाच का आपण बोलतो अमेनोरिया असं बोलतो. त्यामध्ये आहे फर्स्ट वन प्रायमरी अमेनोरिया. प्रायमरी amenorrhea is defined as the absence of menses by the age of 14 with the absence of growth and development of secondary sexual characters. त्यामध्ये काय होणार आहे की प्रायमरीमध्ये की अब्सेन्स असणार आहेत की 14 इयर्स ज्या वेळेला गर्ल्स असणार आहेत ती तिच्यामध्ये अब्सेन्स असणार आहे मेन्स्ट्रुअल सायकल. मग रिझन असेल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये जे सेक्शुअल कॅरेक्टर्स असतात, जसं की ब्रेस्ट इनलार्जमेंट होणे, ॲक्झिलरी हेअर्स येणे, त्यानंतर प्युबिक हेअर्स येणे, हे त्याच्यामध्ये सुद्धा हे अब्सेंट होऊन जातात. अब्सेंट ऑफ मेन्सेस बाय द एज ऑफ 16 विथ द नॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स, किंवा कोणाकोणामध्ये 16 इयर्सपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल ही अब्सेंट राहते, बट त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक्स राहतात ॲनाटॉमिकल, ते त्यांच्यामध्ये डेव्हलप असतात. सेकंडरी अमेनोरियामध्ये आपण आता बघू absence of menses for the 3 cycle or 6 month in a woman who have previously menstrual regulated. म्हणजेच की का तिच्या 3 सायकल्स कंप्लिटेड झालेल्या आहे और 6 मंथपर्यंत तिला अब्सेन्स आहे मेन्स्ट्रुअल सायकल, मग तिला 6 महिन्यापर्यंत अब्सेंट भेटत आहे मेन्स्ट्रुअल सायकल, त्याला आपण का बोलणार आहेत मेन्स्ट्रुएटेड रेग्युलरली इज टू बी कॉल्ड ॲज सेकंडरी अमेनोरिया. सेकंडरी अमेनोरिया म्हणजे 6 मंथ म्हणून जर का 3 टाइम्स मेन्स्ट्रुअल आलं असेल किंवा अब्सेंट असेल 6 मंथपर्यंत, त्याला आपण बोलणार आहेत सेकंडरी अमेनोरिया. आता इटॉलॉजी आपण बघू. इटॉलॉजी म्हणजेच काय, की तिचे काय कॉजेस आहेत, कशामुळे ते होतात अमेनोरिया. त्याच्यामध्ये अगोदर कॉज आपण बघू. कॉजेस ऑफ प्रायमरी अमेनोरिया लाईक एक्स्ट्रीम वेट गेन और लॉस, ज्यामध्ये एक्स्ट्रीम वेट गेन होतं, भरपूर कमी टायमामध्ये भरपूर वेट गेन होणार, किंवा कमी टायमामध्ये खूप सारं वेट कमी होणार, हे सुद्धा त्याचा कॉज आहेत. त्यानंतर कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काही कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल, जसं की क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल गर्ल्समध्ये, तर होऊ शकतो. स्ट्रेस फ्रॉम अ मेजर लाईफ इव्हेंट, ज्यावेळेला स्ट्रेस असेल, मेजर लाईफ इव्हेंट झाला असेल त्यांच्या लाईफमधला, त्या स्ट्रेसमुळे सुद्धा त्यांना अमेनोरिया होऊ शकतो. एक्सेसिव्ह एक्झरसाईज, खूप अमाऊंट ऑफ म्हणजे खूप वेळापर्यंत एक्झरसाईज जर करत राहिली तर अमेनोरिया होण्याचे चान्सेस जास्त आहे. इटिंग डिसऑर्डर्स लाईक ॲनोरेक्झिया नर्वसा. ॲनोरेक्झिया नर्वसामध्ये या इटिंग डिसऑर्डरमध्ये काय होतं की जी गर्ल्स असते ती खूप खात राहते, म्हणजे की काय, म्हणजे खूप खाणे, भरपूर खाणे, त्याला आपण का बोलतो ॲनोरेक्झिया नर्वसा. हा इटिंग डिसऑर्डर आहे, सायकेट्रिक डिसऑर्डर. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम PCOS. ओके. सो यामध्ये काय असणार आहे की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम जो आहे तो सुद्धा कॉज करणार आहे अमेनोरियासाठी. हायपोथायरॉइडिझम सुद्धा कॉज करतो अमेनोरियासाठी. ओके. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, थायरॉइडिझम आहे तो डिक्रीज होतो त्यामध्ये. ओके. कुठे TH हार्मोन, थायरॉइड हार्मोन त्यामध्ये कमी होतो, त्याला आपण काय बोलतो हायपोथायरॉइडिझम. कॉजेस ऑफ प्रायमरी अमेनोरियासाठी काय कोणते कोणते कॉजेस आहेत, त्यामध्ये टर्नर सिंड्रोम आहे. ओके. टर्नर सिंड्रोम म्हणजे काय, सेम मेल लाईक बॉडी स्ट्रक्चर असते, पण रिप्रोडक्टिव्ह जे फंक्शनिंग असते त्यांच्यामध्ये डिस्टर्ब असतात. इम्परफोरेटेड हिमॅन त्या ठिकाणी परफोरेटेड नसतो. क्रोनिक इलनेस त्या ठिकाणी असतात. क्रोनिक इलनेसमध्ये सिव्हिअर लेवल ऑफ इलनेस असेल, जसं की रिप्रोडक्टिव्ह एज पिरियडमध्ये जर काही इलनेस असेल,
त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा अमेनोरिया होऊन जातो, अब्सेंट होऊन जाते मेन्स्ट्रुअल सायकल. सिस्टिक फायब्रोसिस, त्यानंतर कंजेनिटल हार्ट डिसीजमध्ये सुद्धा होतो अमेनोरिया. आणि ओव्हेरियन और ॲड्रिनल ट्युमरमध्ये सुद्धा आपल्याला अमेनोरिया बघायला भेटतो. कॉजेस ऑफ सेकंडरी अमेनोरिया, सेकंडरीचे काय रिझन आहे की होण्याचे चान्सेस काय? ब्रेस्ट फिडिंग जास्त केल्यामुळे होऊ शकतो किंवा ब्रेस्ट फिडिंग केल्यामुळे होऊ शकतो. इमोशनल स्ट्रेस असेल तर होऊ शकतो. माल न्यूट्रिशन म्हणजे की काय प्रॉपर न्यूट्रिशन भेटत नसेल त्या गर्ल्सला किंवा त्या वुमन्सला तर होऊ शकतो. प्रेग्नन्सीमुळे सुद्धा अमेनोरिया होऊ शकतो. पिट्युटरी ओव्हेरियन और द ॲड्रिनल टर्नर सिंड्रोममुळे सुद्धा अमेनोरिया होणार. डिप्रेशनमुळे सुद्धा अमेनोरिया होणार. हायपोथायरॉइडिझम, जर का थायरॉइडिझम हार्मोनचं जर का जास्त सिक्रेशन झालं किंवा कमी सिक्रेशन झालं तरी सुद्धा अमेनोरिया होण्याचे चान्सेस जास्त राहतात. माल न्यूट्रिशनमुळे सुद्धा सेम आहे. असेसमेंट आपण कशी करतो यामध्ये? हिस्ट्री ऑफ फिटोलॉजिकल फॅक्टर्स आपण बघतो. अगोदर का फिजिकल एक्झामिनेशन्स करणार, गर्ल्सचं किंवा मदरचं न्यूट्रिशनल स्टेटस चेक करणार, वेट, त्यांची हाईट, त्यांचा वायटल साइन चेक करणार. अनोरेक्सिया नर्वोसा असेल म्हणजे काय हायपोथर्मिया किंवा ब्रॅडिकार्डिया, हायपोटेन्शन असेल किंवा रेडिएट सबक्युटेनियस फॅट त्यांच्यामध्ये असेल. ॲड्रोजन ॲक्सिस लाईक फेशियल हेअर्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल, ॲक्ने त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल तर आपण ते बघतो. डिले प्युबर्टी लाईक अब्सेन्स ऑफ फेशियल अँड ॲक्झिलरी हेअर्स, ज्यांच्यामध्ये ॲब्सेन्स असतात फेशियल किंवा ॲक्झिलरी हेअर त्यांच्यामध्ये डिले प्युबर्टी आपण असं बोलतो. लॅबोरेटरी टेस्टमध्ये काय करतो आपण? अल्ट्रासोनोग्राफी करतो, प्रेग्नन्सी टेस्ट करतो, प्रेग्नंट आहे का म्हणून बघण्यासाठी. थायरॉईड फंक्शनिंग टेस्ट करतो. प्रोलॅक्टिन लेवल चेक करतो. इफ हाय लेवल ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल तर इंडिकेट काय होतो? ओव्हरियन फेल्युअर, ओव्हरियन त्या ठिकाणी फेल होऊ शकतात. किंवा हाय लेवल ऑफ LH असेल तर इंडिकेट काय होणार? गोनाडल डिस्फंक्शनिंग त्या ठिकाणी होणार. आणि त्यानंतर लॅप्रोस्कोपी आपण करतो आणि CT स्कॅन आपण करतो. ट्रीटमेंट डिपेंड कोणावर करते? त्यांच्या कॉजवर. जो कॉज आहे, आता प्रायमरी कॉज, प्रायमरी ट्रीटमेंट आपण त्यानुसार आपण ट्रीटमेंट देणार. सेकंडरी कॉज प्रेझेंट असेल तर सेकंडरीनुसार आपण त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. करेक्ट अंडरलायनिंग कॉज, एस्ट्रोजन रिप्लेसमेंट थेरपी आपण देतो, एस्ट्रोजन प्रोव्हाइड करतो. पिट्युटरी ट्यूमर असेल तर ट्रीटमेंट काय करतो आपण? सर्जिकल कट करतो आपण त्यांना. रेडिएशन थेरपी देतो आणि ड्रग्स थेरपी त्यांना देतो आपण. सर्जरी टू करेक्ट ॲबनॉर्मॅलिटीज ऑफ जेनायटल ट्रॅक, सर्जरी आपण त्या ठिकाणी करतो ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल जेनायटल ट्रॅकमध्ये. थेरापेटिक इंटरव्हेन्शन असेल कोणासाठी? सेकंडरी अमेनोरियासाठी. काय थेरापेटिक इंटरव्हेन्शन्स आहे? सायक्लिक प्रोजेस्टेरॉन असू शकतं, प्रोमोक्रिप्टिन ट्रीटमेंट असू शकते, हायपरप्रोलॅक्टिमिया असू शकतो, GnRH गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन असू शकतो. तो कॉज काय करतो? हायपोथॅलॅमिक फेल्युअरसाठी. त्यानंतर थायरॉईड हार्मोन रिप्लेसमेंट असू शकतो. नर्सिंग इंटरव्हेन्शन्समध्ये आपण काय करणार? काउन्सिलिंग करणार, एज्युकेशन देणार मदरला किंवा चाइल्डला किंवा त्या गर्लला किंवा अडल्ट्स अँड गर्ल्स असेल तर त्यांना. त्यानंतर ॲड्रेस द डायव्हर्स कॉजेस ऑफ, काय कॉजेस आहे अमेनोरियाचे ते आपण त्यांना एक्सप्लेन करणार. सेक्शुअल आयडेंटिफिकेशन आपण त्यांच्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो. पॉसिबिलिटी ऑफ इन्फर्टिलिटी त्यांच्यामध्ये आहे का ते आपण त्यांना सांगणार. इन्फॉर्मेशन्स आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो मदर्सला अबाउट त्यांच्या डायग्नोस्टिक टेस्टमध्ये. सेन्सिटिव्ह लिसनिंग, इंटरव्ह्यूइंग अँड द प्रेझेंटिंग ट्रीटमेंट ओपिनियन्स आपण त्यांना देतो. न्यूट्रिशनल काउन्सिलिंग करतो, एम्पेसाइज करतो आपण त्यांच्या हेल्दी लाईफस्टाईलबद्दल. त्यानंतर आपण काय मेंटेन पॉझिटिव्ह आउटलुक बघतो की डायग्नोसिस आहे का, प्रोग्नोसिस त्यांच्यामध्ये कशी आहे ते बघणार. पार्टिसिपेट जे पण असेल त्यांची केअर मॉनिटरिंग रिप्लेसमेंट थेरपीमध्ये ते कंडिशनमध्ये करतात. मेंटेन करतात बोन डेन्सिटी. त्यानंतर कॅल्शियम इंटेक किती असू शकतो त्यांच्यामध्ये? 1200पर्यंत टू 1.5 mg असू शकतात डेली. वेट बेअरिंग एक्झरसाइज जसं की 13 मिनिट्स किंवा मोर डेली त्यांच्यामध्ये असू शकतो. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी ते करू शकतात. डिस्मेनोरिया, आता आपण दुसरा बघणार आहे डिसीज मेन्स्ट्रुअल सायकलचं डिस्मेनोरिया. डिस्मेनोरिया म्हणजे काय होणार की प्रायमरी डिस्मेनोरिया कॉज बाय इंक्रीज द प्रोस्टाग्लॅन्डिन प्रोडक्शन्स बाय द एंडोमेट्रियम इन अन ओव्युलेटरी सायकल which cause the contractions of the uterus. The highest level is the first 2 days of menses.
सेकंडरी डिस्मेनोरिया इज अ पेनफुल मेन्स्ट्रुएशन ड्यू टू पेल्विक और युट्राईन पॅथॉलॉजी. प्रायमरीमध्ये काय होतो, इन्क्रीज होणार प्रोस्टाग्लँडिन त्यांच्यामध्ये प्रोड्यूस होण्यासाठी कुठे होणार तो ओव्ह्युलेटरी सायकल्समध्ये. मग तो काय कॉन्ट्रॅक्शन्स करणार की युट्रसला कॉन्ट्रॅक्ट करणार. युट्रसला कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर फर्स्ट 2 डेजमध्ये काय होणार, हाय लेवल ऑफ चान्सेस असतात मेन्सेसचे. सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये काय होणार, पेनफुल मेन्स्ट्रुएशन होणार. मेन्स्ट्रुएशन्स येणार पण कसे होणार, पेनफुल होणार. त्यामुळे कोणा कुठे होऊ शकतात, पेल्विक किंवा युट्राईन पॅथॉलॉजीमध्ये होऊ शकतात. कॉजेस काय डिस्मेनोरियाची सेकंडरी, endometriosis, ectopic implantations of the endometrium tissue in the other part of the pelvic. It is the most commonest cause of dysmenorrhea. Adenomyosis in growth of the endometrium into the uterine musculature, fibroids, pelvic infections, intrauterine device, cervical stenosis or congenital uterine or vaginal abnormality. हे सेकंडरी डिस्मेनोरियाचे कॉजेस आहात. त्यानंतर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपण साइन अँड सिम्पटम्स बघू. शार्प इंटिमेटेड स्पॅझम होऊ शकतो मदरला किंवा त्या चाइल्डला किंवा त्या वुमन्सला, साईडमध्ये की ॲडल्ट्स अँड गर्ल्स. त्यानंतर युजली सुप्राप्युबिक एरियामध्ये त्या ठिकाणी त्यांना पेन होणार. पेन मे बी रेडिएटेड टू द बॅक साईडला, लेगला किंवा लोअर बॅकला होऊ शकतो. सिस्टमिक सिम्पटम जर का आपण बघितलं, लाईक नोजिया होणार, वॉमिटिंग होणार, डायरिया होणार, फटिक, फीवर, हेडेक और डिझनेस त्यांच्यामध्ये होऊ शकतो. असेसमेंट जर का आपण करायला बघितलं तर फोकस काय करणार आपण, त्यांची हिस्ट्री आणि फिजिकल एक्झामिनेशन्स. प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये आपण काय करतो, क्रॅम्पिंग, पेन विथ मेन्स्ट्रुएशन्स आणि द फिजिकल एक्झामिनेशन्स कम्प्लिटली आपण चेक करतो. सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये आपण काय करतो, डिस्क्लोज करतो आपण किती क्रॅम्प ऑफ पेन होतो, स्टार्टिंग किती वेळानंतर होते, केव्हा होते, अप टू 25 इयर्समध्ये होते का ओल्ड पेल्विक ॲबनॉर्मॅलिटीमध्ये होते, ते आपण चेक करतो. हिस्ट्री बघतो आपण, इन्फर्टिलिटी त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का, हेवी मेन्स्ट्रुएशन पिरियड त्यांच्यामध्ये आहे का, फ्लो आहे का, इरेग्युलर त्यांच्यामध्ये सायकल प्रेझेंट आहे का, ते आपण चेक करणार. लिटिल ऑर नो रिस्पॉन्स ऑफ नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी डिसीजचा काय इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडला का ते चेक करतो. त्यानंतर डिटेल सेक्शुअल हिस्ट्री आपण त्या ठिकाणी बघतो, इन्फ्लॅमेशन स्केरिंग असेल तर ते. त्यानंतर मॅन्युअल पेल्विक एक्झामिनेशन्स करतो आपण. लॅबोरेटरी टेस्टमध्ये काय आपण करणार, CBC करणार, ॲनिमिया होतो का त्यासाठी चेक करण्यासाठी. युरिन ॲनालिसिस करणार, कारण की काय ब्लॅडर इन्फेक्शन आहे का बघण्यासाठी. प्रेग्नन्सी टेस्ट करणार. त्यानंतर सर्वायकल कल्चर्स आपण त्या ठिकाणी चेक करतो फॉर द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहे का प्रेझेंट ते चेक करण्यासाठी. ESR इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन्स रेट आपण त्या ठिकाणी डिटेक्ट करतो, इन्फ्लॅमेशन का झालेलं एखाद्या प्रोसेसमध्ये बघण्यासाठी. पेल्विक आणि व्हजानल अल्ट्रासोनोग्राफी आपण करणार आहेत, इन्फ्लॅमेशन आहे किंवा पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज किंवा व्हजानल काही इन्फेक्शन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का ते चेक करण्यासाठी. डायग्नॉस्टिक आपण लॅबोरेटरी आणि लॅप्रोस्कोपिक आणि लॅप्रोटोमी आपण त्या ठिकाणी करतो. तर ट्रीटमेंट का देणार, नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरीमध्ये सायक्लोसिनेस 2 इनिबिटर देणार, हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्स प्रोव्हाइड करणार त्यांना. लाईफस्टाईल त्यांचे चेंजेस करणार, जसं की डेली एक्झाम्पल, जसं की लिमिटेड सॉल्ट फूड असेल, वेट लॉस करायला असेल, स्मोकिंग सेशन असेल, रिलॅक्सेशन टेक्निक असेल, ते आपण त्यांना करायला सांगतो. डिसफंक्शनिंग युट्राईन ब्लिडिंग, त्यामध्ये काय होतं, इरेग्युलर ॲबनॉर्मल ब्लिडिंग प्रेझेंट असते. कशामुळं, प्रेग्नन्सीमुळं किंवा एखादा ट्युमर प्रेझेंट असेल युट्रसमध्ये किंवा इन्फेक्शन प्रेझेंट असेल युट्राईन रिजनमध्ये. इट ऑकर्स frequently benign and the end of their reproductive years. With anovulations, estrogen levels rise and usually in the early phase of menstrual cycle. In absence of ovulations, corpus luteum never form of the progesterone. It is not produced. The endometrium moves into the hyper proliferative state. This leads to be irregular solacing and the endometrium and the excessive bleeding. सो यामध्ये अनओव्ह्युलेशन्स होणार फॉर द युट्राईन ब्लिडिंगमुळं. त्यामध्ये काय होऊ शकतं, प्रोजेस्टेरॉन लेवल ऑफ प्रोड्यूस त्या ठिकाणी होत नाही प्रॉपरली आणि एंडोमेट्रियम जे लेअर आहे त्या ठिकाणी हायपर प्रोलिफरेशन्स होणार. म्हणून त्यामुळं काय होतं की एंडोमेट्रियम किंवा एक्सेस ब्लिडिंग एंडोमेट्रियम रिजनमधून येते. डिसफंक्शनल मेन्स्ट्रुअल सायकलमुळेचं काय पॅटर्न आहे, नॉर्मल मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग त्या ठिकाणी होते. त्यानंतर मोस्ट हेल्दी वुमनमध्ये हा जास्त करून होतात, फ्रिक्वेन्सी होऊ शकते.
त्यांचे ड्युरेशन, त्यांचा अमाऊंट ऑफ फ्लो किती आहे ते आपण चेक करतो. डिसफंक्शनल ब्लिडिंग जर का झालं असेल तर पोस्ट प्युबर्टल वुमन्समध्ये काय होणार, जसं की ॲब्सेंट ऑफ स्क्रॅन्टी पिरियड्स त्यांच्यामध्ये असू शकतात, किंवा इनफ्रिक्वेंट पिरियड ऑफ, जसे की एक्झेसिव्ह इरेग्युलर पिरियड्स, एक्सेसिव्ह ब्लिडिंग त्यांच्यामध्ये असेल, ड्युरिंग पिरियड ऑफ द ब्लिडिंग किंवा पिरियड्सच्या वेळेला ब्लिडिंग होत नाही, हाय लेवल ऑफ फ्लो त्या ठिकाणी होणार. व्हेन द बेसिक पॅटर्न ऑफ द ब्लिडिंग इज चेंजेस, इट इज मोस्ट ऑफन ड्यू टू द लॅक ऑफ ओव्युलेशन्स अँड द डिस्टर्बन्स इन द पॅटर्न ऑफ द हार्मोन सिक्रेशन. जर का हार्मोनल सिक्रेशन्स डिस्टर्ब झाले असेल त्यामुळे सुद्धा डिस्फंक्शनिंग होऊ शकतो मेन्स्ट्रुअल सायकल्समध्ये. When the basic pattern is undisturbed and there is a superpose the episodes of the bleeding or the spotting, the etiology is more likely to be related the organic lesions or the hematological disorders. त्यामुळे काय होणार की जे पण अनडिस्टर्ब एपिसोड्स आहे, जसे की ब्लिडिंग स्पॉट असेल, ओके, त्या कशामुळे होऊ शकतात, ऑर्गॅनिक लेजन त्या ठिकाणी प्रेझेंट असेल त्याच्यामुळं, किंवा हिमॅटॉलॉजिकल डिसऑर्डर जसे की ॲनेमिया वगैरे प्रेझेंट असल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. टाईप्स ऑफ युट्राईन ब्लिडिंग कोणते कोणते आहेत, अमेनोरिया, हायपोमेनोरिया, ऑलिगोमेनोरिया, त्यानंतर मेनोरेजिया, मेट्रोरेजिया आणि मेनोमेट्रोरेजिया. अमेनोरिया म्हणजे काय, अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुएशन. हायपोमेनोरिया म्हणजे काय, स्कॅन्टी मेन्स्ट्रुएशन्स. ऑलिगोमेनोरिया म्हणजे काय, इनफ्रिक्वेंट मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय, कधीतरी होतात. पिरियड जर का जास्त जर का झाला असेल 35 डेजपेक्षा पण जास्त होऊ शकतात ऑलिगोमेनोरिया. मेनोरेजिया म्हणजे काय, एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुएशन्स, खूप अमाऊंट ऑफ ब्लिडिंग होणार. मेट्रोरेजिया म्हणजे काय, ब्लिडिंग होणार फक्त पिरियड्सच्या वेळेला. आणि मेनोमेट्रोरेजिया म्हणजे काय, हेवी ब्लिडिंग होणार मेन्स्ट्रुएशनच्या पिरियडला. एटिओलॉजिकल फॅक्टर्स काय, जसं की ॲडेनोमायोसिस आहे, प्रेग्नन्सी, हार्मोनल इम्बॅलन्स, फायब्रॉइड्स, ट्युमर्स, एंडोमेट्रियल पॉलिप्स किंवा कॅन्सर आणि एंडोमेट्रोसिस. असेसमेंट काय करतो आपण, हिस्ट्री चेक करतो, फिजिकल एक्झामिनेशन्स करतो, स्ट्रक्चरल ॲबिलिटी प्रेझेंट आहे का चेक करतो, लॅबोरेटरी टेस्ट चेक करतो, CBC चेक करतो ॲनिमियासाठी. त्यानंतर प्रोथ्रोम्बिन टाईम आपण त्या ठिकाणी डिटेक्ट करतो, ब्लड डिसऑर्डर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का बघण्यासाठी. त्यानंतर BHCG त्या ठिकाणी रूल ऑफ करतो आपण, अबॉर्शन आहे का किंवा ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी होऊ शकतात का. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आपण त्या ठिकाणी स्क्रीनिंग करतो का हायपोथायरॉइडिझमसाठी. ट्रान्सव्हाजायनल अल्ट्रासोनोग्राफी आपण करतो एंडोमेट्रियमची. पेल्विक अल्ट्रासाऊंड करतो, एंडोमेट्रियल बायोप्सी करतो आपण, चेक करतो आपण इंट्रायुट्राइन पॅथॉलॉजीसाठी. ड्रग ऑफ डायग्नोस्टिक अँड द काउन्सिलिंग करतो आपण फॉर द डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनसाठी. ट्रीटमेंट काय करणार आपण, मेडिकल केअर प्रोव्हाइड करणार, जसं की एस्ट्रोजन थेरपी असेल, व्हॅझोस्पॅझम झाला असेल, युट्राइन ॲट्रीज त्या ठिकाणी डिक्रीज झालं असेल ब्लिडिंग करायची, तर आपण एस्ट्रोजन प्रोव्हाइड करतो. सायक्लिक प्रोजेस्टेरॉन आपण त्या ठिकाणी देतो, लॉंग ॲक्टिंग प्रोजेस्टेरॉन आपण त्या ठिकाणी देतो. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स आपण देतो रेग्युलरली सायकलसाठी, सप्रेस द एंडोमेट्रियमसाठी. नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ससुद्धा आपण त्या ठिकाणी इनहिबिट करतो प्रोस्टाग्लॅन्डिनसोबत. आणि आयरन रिप्लेसमेंट थेरपी देतो ॲनिमियासाठी. त्यानंतर क्लायंटला आपण रिस्पॉन्ड करतो मेडिकल थेरपी. एंडोमेट्रियल ॲब्लेशन्स असेल, जसं की अल्टरनेटिव्ह हायस्टेक्टोमी म्हणजे रिमूव्हल ऑफ युटरस असेल. त्यानंतर थर्मल बलून टू ॲबल्ट द एंडोमेट्रियम असेल. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो, एज्युकेट द क्लायंट अबाउट नॉर्मल मेन्स्ट्रुएशन सायकल असेल. पॉसिबल केसेसमध्ये काय होऊ शकतात, ॲबनॉर्मल पॅटर्न त्या ठिकाणी होऊ शकतो. इन्फॉर्म द वुमन्स, त्या वुमन्सला आपण इन्फॉर्म करणार, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. इन्फॉर्म करणार आपण, त्यांना प्रिस्क्राईब करणार मेडिकेशनसाठी. डोंट सिम्पली आपण त्यांना एनकरेज करणार नाही, डायरेक्टली त्यांना आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. काही कॉम्प्लिकेशन्स त्यांना होऊ शकतात, जसं की इनफर्टिलिटी असेल, लॅक ऑफ ओव्युलेशन असेल, ॲनिमिया असेल, प्रोलॉंग ब्लिडिंग असेल, एंडोमेट्रियल कॅन्सर त्यांना होऊ शकतो. या टाईप त्यांना ब्लिडिंग वगैरे, मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग त्यांना होऊ शकतात. सो आता आपण बघितलं आहे की डिसऑर्डर्स ऑफ मेन्स्ट्रुएशनचे डिसऑर्डर्स. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. त्यामध्ये आपण काय बघितलं, अमेनोरिया, डिस्मेनोरिया आणि डिस्फंक्शनल युट्राइन ब्लिडिंग, आपण असे 3 त्यामध्ये डिसऑर्डर्स बघितले. सो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, या ठिकाणी आपला हा लेक्चर संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.